काय घ्यायचं आहे चर्चेसाठी. तर रामायणातली पात्र असं म्हणल्यानंतर आपसूक माझ्या मनात भरताचं नाव आलं. त्याचं कारण असं की राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान हे तर पूर्ण रामायण सगळं व्यापून राहिलेले आहेत. पण बाकीचे सुद्धा पात्र अशी आहेत की ते नसते तर मग रामायण पुढं सरकलं नसतं म्हणा, किंवा तेवढं मदत झाली नसती त्या त्या मुख्य पात्रांना. त्यामुळं त्यांचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन तेवढंच महत्वाचं आहे. आणि भरताचं तर आहेच आहे, कारण बऱ्याच जणांनी, मी काल थोडस सर्च केलं गुगलवरती, तर बऱ्याच वेगवेगळे मतं मला तिथं वाचायला मिळाली. आणि रामाचे जवळजवळ बरोबरीचा दर्जा हा भरताला दिलेला आहे. कारण तो तेवढंच त्याची त्यागी वृत्ती, संयम, शांतपणा, कम्पॅरेटिव्हली जर तुलना केली, तर लक्ष्मणाशी तुलना केली तर त्याचे थोडेस हे गुण जास्त वाटतात. त्यामुळं मला वाटलं की आपण भरतावर बोलावं. कालचे सुद्धा तिन्ही पुष्प आपल्या मैत्रिणींनी सांगितलेली मला खूप आवडली, छान सगळ्यांनी सांगितलं. आज तर मी मुख्य विषयाकडे वळते. तर मुख्य म्हणजे बंधुप्रेम, अमर्याद बंधुप्रेम, असीम त्याग, बुद्धिमत्ता, परखडपणे बोलण्याचा स्वभाव, तो आपल्याला त्याच्या पात्रावरून किंवा कॅरेक्टरवरून आपल्याला रामायणात वेगवेगळ्या प्रसंगावरून दिसून येत. तर दशरथ आणि कैकेयी यांचा मुलगा भरत आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. आणि मोठा भाऊ प्रभू श्रीरामचंद्र भावाला त्यांनी वडिलांचा दर्जा बऱ्याच पुढे तर बऱ्याच ठिकाणी वडिलांचा सुद्धा दर्जा दिलेला आहे. असं येतोय ना आवाज? असं म्हणतात म्हणजे असं आहेच की राम आणि सीता हे भगवान विष्णू आणि लक्ष्मीचे अवतार, आणि शेषनागाचा अवतार लक्ष्मणांचा, आणि विष्णूंचा जो पांचजन्य शंख आहे तो भरताचा अवतार आहे. भरत रूपात त्यांनी अवतार घेतलेला आहे. आणि सुदर्शन चक्र शत्रुघ्न. तर आपल्याला माहितीच आहे की विष्णूची कुठलीही आपण मूर्ती बघितली तर ती शंखासहित असते, शंखाविना कधीच नसते. तसंच त्यांचं तेच नातं ह्या अवतारात पण आहे की भरताला रामाशिवाय शक्यच नव्हतं जगणं, तरी सुद्धा त्याला ते करावं लागलं. आणि त्यानं ते कसं पार पाडलं ते आपल्याला घेण्यासारखं आहे. की आपल्या आयुष्यात पण सगळ्यांना माहितीच आहे, आता आपण सगळे अबाव 50 असल्यामुळे वेगवेगळ्या प्रसंगातून गेलेलो आहे. तर त्या प्रसंगात कसं आपण संयम ठेवावा किंवा आपली बुद्धी स्थिर ठेवून कुठले निर्णय घ्यावेत हे आपल्याला याच्याकडून कळत. तर आजोळी भरताला पाठवलेलं होतं कैकेयीनं की पुढचा तो प्लॅन, त्याची योजना होती. आणि भरत जर तिथं असता तर ते सक्सेस झालं नसतं किंवा तो प्लॅन यशस्वी झाला नसता. म्हणून आजोळी पाठवलं. आणि नंतर तिचे ते 2 वर होते, ते 2 वर मागायची वेळ आली आहे म्हणून एका वराने भरताला राज्य आणि दुसऱ्या वराने 14 वर्ष प्रभू रामचंद्रांना वनवास असं मागितलं. आता इथं मी म्हणलं मगाशी की सर्च केलं, त्यात एक मत असं त्यांनी सांगितलेलं आहे की हे त्यांचं आधीच हे होतं, कैकेयी जो राज्य होतं ते आता सध्याचं उत्तर प्रदेश. तर त्या कैकेयी राजा त्यांनी आधीच ते सगळं त्यांच्या डोक्यात थोडंफार हे होतं. हे असं त्याच्यात आहे, एबीपी माझाची साईट आहे तिथं आहे की त्यांनी लग्नाआधीच कबूल करून घेतलं होतं दशरथाकडनं की हिच्या मुलाला राज्य मिळायला पाहिजे, हे एवढंच कबूल करून घेतलं होतं. नंतर ते बदललं गेलं मंथरा दासीच्या कानात विष ओतल्यामुळे हळूहळू तिचा स्वभाव तो बदलला. तर व्यवस्थित हे करून त्यांनी भरताला पाठवलं आणि तिथं मग ते 2 वर मागवले. तर त्याच्या मागची कारण मीमांसा अशी आहे की भरताला राज्य तर मिळालंच पाहिजे, पण समजा दिलं पण असतं दशरथाने आणि रामाने सुद्धा सांगितलं असतं, हो मी राम तर त्यागमूर्तीच आहेत, त्यामुळे त्यांनी दिलं असतं. पण पुढचा मुख्य प्रॉब्लेम असा होता, प्रश्न, की जर रामाच्या उपस्थितीत भरताला जर राज्य मिळालं असतं तर जनतेनं त्याला राजा कधीच मान्य केलं नसतं, कारण रामाची जागा तर कोणीच घेऊ शकत नाही. त्यामुळं हे तिला कैकेयीला चांगलंच माहिती होतं. त्यामुळे तिनं दुसरा वर काय मागितला, रामाला 14 वर्ष वनवासात पाठवायचं. आता 14 वर्ष एवढा पिरियड हा म्हणजे आपण जवळजवळ तपाच्या वर झाला. आणि आपल्याला तर माहिती आहे, असं सगळे म्हणतात
की लोकांची मेमरी खूप छोटी असते, विसरतात लगेच. तर असा विचार त्यामागं असावा की 14 वर्ष वनवासात राहिल्यानंतर तोपर्यंत भरत राज्य करेल, आणि भरत हा सुद्धा केपेबलच होता, चांगलाच होता, तो रघुवंशी होता, तेवढाच पराक्रमी होता. त्यामुळे तिला असा विश्वास होता की त्या काळामध्ये भरत व्यवस्थित राज्य करेल, प्रजेच्या मनात आपलं स्थान निर्माण करेल, आणि मग जेव्हा राम येईल तेव्हा ओके, तू तुझं काहीतरी कर, मी करतो, असा टाईपचा काहीतरी विचार केला असेल असं आपल्याला वाटतं ह्याच्यावरून. कारण तसं शत्रुत्व काहीच नव्हतं. राम तर तिन्ही आई त्याच्या मातोश्रींवर प्रेम करत होते, सगळ्यांनाच आदर देत होते. तर हा त्यामागचा, तर हा एक विचार म्हणून मी मांडला आपल्या समोर. तर तसावर त्यांनी मागितला त्याप्रमाणे राम, लक्ष्मण, सीता तिघही वनवासात गेले. त्याच्यानंतर भरताला बोलावणं पाठवलं गेलं. त्याला काय वाटलं की आधी त्याच्या जायच्या आधी अशी चर्चा होती ना की आता राज्य हे बसवायचा, राज्याभिषेक करायचा, रामांना राज्य द्यायचं, कारण ज्येष्ठ पुत्र होता वगैरे. त्याला वाटलं की आता हे रामाचा राज्याभिषेक आहे, म्हणून तो अगदी उत्साहाने आला. अयोध्येत आल्यानंतर त्याला तसं तिथं काही वातावरण दिसलं नाही उत्साहाचं, आनंदाचं. उलट सगळीकडे शांतता, निरुत्साह असा दिसला. राजमहालात गेल्यानंतर त्याला आईनं सांगितलं की अरे बाळा बघ, मी तुझ्यासाठी काय छान गोष्ट केली आहे. मी तुझ्यासाठी राज्य मागितलेलं आहे, 2 वर मागितलेत, आणि रामाला मी ते वनवासाला पाठवून दिलेलं आहे. हे ऐकल्यानंतर तो शोक संतप्त झाला. दोन्ही झालं त्याला, भयंकर दुःख झालं रामाच्या वियोगाने, आणि राग पण आला, आपली आई अशी कशी काय, म्हणून तो तिची निर्भर्त्सना करू लागला. अद्वात तिला बोलू लागला. गदी माडगुळकरांचं माहिती असेल तुम्हाला, माता न तू वैरिणी, ते गाणं आहे. तर तू माझी आई नाहीस तर वैरीण आहेस, तू असं कसं काय केलं. ती म्हणते अरे बाळा, मी तुझ्यासाठीच केलं, तुझ्या चांगल्यासाठी केलं. म्हणलं तू मला जन्म दिलास पण तू मला ओळखलेलं नाहीयेस, माझ्यासाठी चांगलं काय आहे. रामांची सेवा, प्रभू रामचंद्रांची सेवा, त्यांचं सान्निध्य, हे माझ्यासाठी चांगलं आहे. हे तू मला ओळखलं नाहीस मुलगा असून, तर तू कशाला. तिला तो वाटेल तसं बोला, परखड, मगाशी मी जे सांगितलं की त्यांचं आपलं मत व्यक्त करण्याचं धाडस. आई असो म्हणजे कुणी व्यक्ती कुणी असो, पण चूकला चूक, बरोबरला बरोबर म्हणण्याचं एक धाडस लागतं. ते त्यानं सगळं सांगितलं की तू वांझ राहिली असतीस, मी जन्मलो नसतो, चाललं असतं वगैरे वगैरे, सगळं ते झालं. त्याच्यानंतर कौसल्या आणि सुमित्रा, त्याही दोघी दुःखात बुडालेल्या होत्या. भरत आलेला कळल्यानंतर कौसल्या माता आल्या, आणि त्यांचा असा ग्रह झाला की आई आणि मुलाची मिलीभगत आहे. त्यामुळं त्याला बोलायला लागल्या, अरे भरता, तू राज्य घे, काहीच म्हणणं नाही आहे, पण माझ्या रामाला का वनवास, त्यानं तुझं काय बिघडलेलं आहे, आम्हाला तू एवढं दुःखात का हे करतोयस. तू राज्य घे, धनसंपत्ती घे, तुला काय पाहिजे ते कर, पण आता तू एक कर, मला आणि सुमित्रेला रामाच्या तिथं वनवासाला पाठव, आम्ही तिथं राहतो. आम्हाला इथं राहणं शक्य नाही, जिथं राम नाही तिथं कशातच राम नाही, असं त्यांचं बोलणं झालं. त्यावेळेला भरताला आणखीन थोडस दुःख झालं की ही पण आई आपल्याला असं गैरसमज व्हायला लागलाय. तर त्यावेळेला त्यानं सांगितलं की नाही नाही, ह्याच्यात म्हणजे मला नकोच आहे, मला रामांची सेवाच करायची आहे, मला राज्य नको, काही नको, आणि तुम्ही असं शोक करू नका, आपण थोडं थांबा, आपण रामांना परत आणूया, मी काहीतरी करतो. तर ते सगळं शोक संतप्तपणा झाला सगळा. ते झाल्यानंतर आपल्याला माहितीये की दशरथांनी रामाच्या वियोगात महाराजांनी प्राण सोडले. त्याच्यानंतर भरताला राहावे शक्यच नव्हतं राहणं. त्यामुळं त्यानं ठरवलं की आता जायचं रामांच्या शोधात आणि त्यांना परत आणायचं, विनवणी करायची, काय वाटेल ते करायचं, खरं त्यांना परत आणूया. म्हणून तो निघाला. पण तो एकटा निघाला नाही, त्याच्याबरोबर मंत्री निघाले, प्रजा म्हणली आम्ही पण येतो, असे सगळेजणच चालले. बाहेर जाता जाता त्यांना ते चित्रकूटावर त्यांना निषाद गुह बरोबर आहे ना, गुहा, काही ठिकाणी गुहा आहे, काही ठिकाणी गुह आहे, ते भेटले. त्यांना राम सखा असा उल्लेख आहे त्यांचा, कारण वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात रामांच्या बरोबर ते शिकलेले होते, त्यामुळं राम सखा निषाद गुह असं म्हणतात त्यांना. तर त्यांनी स्वागत केलं. ते पण राजा होते तिथल्या आदिवासी लोकांचे, राजनीती तज्ञ होते, हुशार होते. आता रामांचे मित्र म्हणजे अर्थात असणारच ना. तर त्यांनी त्याचं स्वागत केलं, असं काही हे केलं नाही. मनात होतं त्यांच्या संशय की हा कशाला आलाय आता, म्हणजे हा एवढे सगळं घेऊन आलाय सेना बिना, तर आता हा हल्ला करतोय काय, रामाला काटा म्हणजे कायमचाच मार्गातनं दूर करावा काय, असं होतं. पण त्यांनी दाखवून काहीच दिलं नाही.
स्वागत केलं, फळं दिली, कशासाठी आलायस, काय आलायस, काय काय झालं सगळं विचारलं. आणि असे उलट सुलट प्रश्न गोडीत विचारल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की रामाचं काटा काढण्यासाठी किंवा वैर करण्यासाठी काय हा आलेला नाहीये, तर आपल्या मोठ्या भावाच्या वियोगानं तो व्याकुळ झालेला आहे आणि त्यांना परत नेण्यासाठी विनवणी करण्यासाठी तो आलेला आहे. हे कळल्यानंतर त्यांनी त्याला एका केवट म्हणजे माझ्या माहितीनुसार नाविकाला पाठवलं आणि गंगापार त्यांना केलं. गंगापार इकडं राम लक्ष्मण सीता वनात राहतच होते. अचानक आकाशात धुरळा उठलेला दिसला लक्ष्मणाला. तर त्यांनी असा अंदाज केला की आता कुठली तरी सेना येते. तो दादा कोणीतरी मोठं काहीतरी येत आहे आणि काय आहे मी बघतो म्हणून तिथल्या उंच वृक्षावर चढून लक्ष्मणानं बघितलं तर अयोध्येचा झेंडा दिसला त्याला. त्याच्यावरून त्यांनी ओळखलं की भरत. तो शेषनागाचा अवतार लगेच भडकला, खाली उतरला, म्हणाला दादा तो दुष्ट भरत यायला लागलेला आहे आणि त्याला आता मी बघतोच, असं म्हणून त्यानं लगेच धनुष्यबाण वगैरे तयारी केली. रामाने त्याला बसवलं. खाली बस लक्ष्मणा, शांत हो. भरत असा नाहीये, भरतावर तू संशय घेऊ नकोस. तो लढायला अजिबात येत नसणार आहे. मी सांगतो तुला की तो आपल्या वियोगात दुःखी असणार आहे. आपल्याला तो भेटायला येतो. शांत हो, बघू तरी काय होतंय बघूया, असं म्हणतात. तोपर्यंत लक्ष्मण आला. आता इथला भरताच्या कॅरेक्टर मधला हा सगळ्यात क्लायमॅक्स आहे. हा जास्त आणि नंतर परत येतात तो. तर रामाला बघितल्यानंतर भरताला तोंडातून शब्द फुटत नाही. आर्य म्हणून तो त्यांच्या पायावर पडतो, तिथं मूर्छित पडतो थोडा वेळ. राम प्रेमाने त्याला उठवतात, मिठी मारतात. दोघांच्याही डोळ्यातनं अश्रुधारा वाहतात. बाकीच्या साहजिकच आहे, कोणीतरी एक रडायला की दुसऱ्याला पण वाईट वाटतं. इथं तर इतकं बंधू प्रेमाचं उदाहरण होतं. एवढ्या काटाकुटातनं वनातनं सगळं हे करून तो आलाय भरत आणि एवढं सगळं इमोशनल, सगळं भावनिक वातावरण. दोघंही रडत होते, दोघांनाही खूप आनंद झाला होता. सगळंच आनंद दुःख सगळंच. शांतपणे बसून भरताने खूप विनवण्या केल्या. तुम्ही चला, काहीही त्यानं म्हणजे खूप प्रकारे विनवलं की मला नको आहे हे, माझ्या आईची चूक आहे, मला माफ करा. मला सगळे प्रयत्न करून बघितले. ते बघून रामाना पण थोडस वाटायला लागलं की खरंच आपल्याला आपलं काय. तर तिथले जे ऋषी मुनी होते ते मध्ये पडले त्यावेळेला आणि त्यांनी सांगितलं की भरता तू जास्त आग्रह करू नकोस आणि जे घडतंय ते चांगल्यासाठीच घडतंय आणि राम लक्ष्मण सीता यांनी वनवासात जाणं हे पुढच्या सगळ्यांसाठी पुढं चांगलंच आहे, चांगल्यासाठीच आहे हे. त्यामुळे तू जास्त दुःख करू नकोस, शोक करू नकोस. तर आहे त्या परिस्थितीत तुम्ही व्यवस्थित राहा. रामांना वनवासात जाऊ दे, तू परत अयोध्येला जा. मग भरत म्हणाला ठीक आहे, पण मी राज्य कारभार करणार नाही, मी राज्यावर सिंहासनावर बसणार नाही. मी शक्य नाही तुमच्या जागी मी बसणं, मला ते जमणारच नाही. तर तुम्ही मला तुमच्या खडावा पादुका द्या, त्या ठेवून मी 14 वर्ष मी तुमचा प्रतिनिधी सेवक म्हणून मी राज्यकारभार करेन. ह्याच्यावर रामाने पण संमती दिली, त्या खडावा दिल्या. आणि एक त्यांनी सांगितलं की 14 वर्ष झाल्यानंतर एक दिवस जरी जास्त झाला तर मी अग्निकाष्ठ भक्षण करेन, असं त्यांनी सांगितलं. आणि मोठ्या जड अंतःकरणानं निरोप घेऊन भरत परत आले. पण ते अयोध्येत भरत गेले नाहीत. तर अयोध्याच्या जवळ नंदीग्राम नावाचं एक ठिकाण किंवा एक जंगलातच असं छोटस गाव असल्याचं तिथं ते राहिले आणि झोपडी बांधून जसं राम वनवासात राहणार तसंच भरतानं पण वेश केला. तसंच भूमीवर झोपणे, कंदमुळं फळं खाणे, असं 14 वर्ष त्यांनी केलं आणि उत्तमरित्या अयोध्येचा कारभार, एवढ्या मोठ्या अयोध्येचा कारभार त्यांनी केला. सगळी राजसी सुख त्यांनी नाकारली की माझा मोठा बंधू वनवासात असताना मी राज सुख भोगणं हे शक्य नाहीये या जन्मी. त्याच्यामुळं त्यांनी ते नंदीग्रामामध्ये राहून सगळं राज्यकारभार बघितला. त्याच्यानंतर 14 वर्षांनी ज्या वेळेला राम परत आले त्यावेळेला त्यांनी पुन्हा त्यांच्या त्या खडावा पायात घातल्या, पादुका त्यांच्या पायात घातल्या आणि मोठ्या सन्मानाने आपल्या भावाला सिंहासनावर बसवलं. अशा तऱ्हेनं बंधू प्रेमाचा हा जगात आतापर्यंत झाला नाही आणि इथून पुढं होणार नाही.
असं हे उदाहरण आहे. बंधुप्रेम आहे, त्याग आहे, संयम आहे, त्याच्यानंतर बुद्धिमत्ता आहे, धर्माने वागणं, म्हणजे धर्माने म्हणजे नीतिमत्तेनं धर्मात्मा त्याला म्हणतात. हे सगळे भरताचे गुण असे मला दिसून आले, ते मी तुमच्या पुढं मांडण्याचा छोटासा प्रयत्न केला.